दादा हा बोल ना. माझा पगार झाला या महिन्यात. तर पाठीमागच्या महिन्यात पगार नव्हता झाला तर दोन्ही महिन्याचे 50,000 झालते. तर पाठीमागच्या महिन्यात मी मित्राकडून 5,000 उसने घेतले होते, त्याचे 5,000 दिले आणि हे 45. आणखी तुला लागत असतील तर ठेव ना काही. नाही नाही लागले तर मी मागून घेतो. बरोबर तुझी इच्छा. हो ठीक आहे ठीक आहे. है हो? प्रत्येक वेळेस भाऊजी जवळ कशाला पैसे देत असता तुम्ही? हा आता नोकरी लागली, पगार आहे चांगला, आता बायको आणली घरात, आता बायको जवळ पण पैसे द्यायचे ना. घर संसारात मला लागतात पैसे. इथून पुढे आपले लेकरं बाळा झाले, आपले लेकरं लागत नाहीत का पैसे? कशाला लागत नाहीत? उठलं सुटलं जाऊन भाऊजी जवळ पैसे देत राहता. आता मोठे झाले तुम्ही सगळे, कळते तुम्हाला. स्वतःची निर्णय स्वतः घ्यायला शिका. बाई हे घे पैसे. भांडणं करू नका. हे धर. हे तू याजवळ राहू दे बाबा. भांडणं करू नका, चांगले राहा. अरे तुम्ही चांगले राहिले तर मी चांगला राहील. हा तुम्ही असे भांडणं जर केल्यावर मला कसं करमर रे घरात. तुम्ही चांगले राहा, भांडणं गिणणं करू नका. जाय बाई. करमला आता पैसा भेटले करमला का? हा पैसा पैसा पैसा. तो मोठा भाऊ त्याने माझ्यासाठी किती काय केलं माहितीये का? मी लहान होतो तेव्हापासून त्या माझ्यासाठी किती कष्ट केले मला माहित आहे का? स्वतः तो शिकला नाही पण मला शिकवलं त्यानं. स्वतः पैसे राहिला पण मग शिक्षणासाठी पैसा पुरवला त्यानं. मी आयुष्यभर किती जरी मोठा झालो, किती जरी पैसा कमवला ना, तर आयुष्यभर मोठ्या भावाचा कर्जदाराच राहील. माहितीये का? भाऊजी काय झालं बाई? हे पैसे पैसे राहते राहते याजवळच राहते. नाही भाऊजी, काय झालं? मला माफ करा भाऊजी. बाई माफी तुम्हाला नको शकले मग. नाही. ओळखू शकले. आता हे खरंच पैसे घरात माहित मोठ्या माणसाचं होणं खूप आवश्यक असतं. हे पैसे मी तुम्हाला देणार आहे ना अडी अडचणीला. मी खर्चणार आहे का? पण तुम्ही या पैशासाठी भांडणं करायला तुम्हाला समजायला पाहिजे दोघाले बी. माफ करा खरंच. बरं जाऊ द्या लढू नको. जाय स्वयंपाक गिपाक कर आणि मस्त खा आणि मला वाढा. जाय बाय जाय, लढू नको. जाय कर स्वयंपाक गिपाक कर.